ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। अंधारलेली वाट माझी मी प्रकाशित होताना पाहिली, तू लावील असा दिवा इथं क्रांतीची मशाल होताना पाहिली। भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती पाथर्डी तालुक्यातील मोहोज खुर्द येथे साजरी करण्यात आली। 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशातील महू या गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला। अत्यंत हालाकीची परिस्थितीमध्ये त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केलं। समाजातल्या जातीभेदाचं उच्चाटन करून त्यांनी सामाजिक न्याय प्रस्थापित केला। तळागाळातल्या लोकांना सामाजिक आणि बौद्धिक गुलामगिरीतून मुक्त करून समानतेचा मंत्र देणारे दीपस्तंभ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। गरिबी निरक्षरता ही गुलामगिरीची मूळ कारण आहेत। शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा मंत्र त्यांनी दिला। देशाची घटना लिहून त्यांनी प्रत्येकाला मतदानाचा हक्क मिळवून दिला। 5000 वर्षांपासून लाचारीचं जीवन जगणाऱ्या जनमानसांमध्ये आत्मविश्वासाची, आत्मसन्मानाची आणि अस्मितेची ज्योत पेटवणाऱ्या महामानवाला ॲक्टिव्ह मराठी न्यूजचा सलाम। या कार्यक्रमाला उपस्थित शेवगाव पाथर्डी मतदारसंघ आमदार मोनिकाताई राजळे, आरपीआय जिल्हा अध्यक्ष दक्षिण मध्य मुंबई माननीय श्री संजय भाऊ डोळशे, जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा अहिल्यानगर माननीय वसंतराव बोरुडे गुरुजी, रुद्रेश्वर साखर कारखाना संचालक उद्धवराव वाघ, जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम आठरे, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष सुरेश शिरसाट, सचिव हुतात्मा बाबू गेनू शिक्षण संस्था कुशलदादा बापसे, मोहोज खुर्द सरपंच सुधाकर वांडेकर, उपसरपंच संतोष पिसे, मोहोज बुद्रुक सरपंच मच्छिंद्र खाडे, माजी सरपंच रामेश्वर फसले, विक्रम जाधव, मार्केट कमिटी संचालक वैभव खलाटे, सामाजिक न्याय विधानसभा संघटक राहुरी सचिन खंडागळे, डीपीआय जिल्हा सचिव भाऊसाहेब शेलार, डीपीआय तिसगाव शहर अध्यक्ष सुनील उमाप, ज्येष्ठ पत्रकार विलास मुकेकर, जिंदगी न्यूज पत्रकार विजय कारकिले सर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा मंच तिसगाव, संविधान ग्रुप मोहोज बुद्रुक, भीमक्रांती तरुण मंडळ आडगाव, दक्षशिला ग्रुप करंजी, भीमशक्ती युवा मंच कासार पिंपळगाव, नीलक्रांती प्रतिष्ठान मांडवे, साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे मित्रमंडळ मोहोज बुद्रुक, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वांडेकर, सकाराम ठोकळ, संतोष ठोकळ, दिलीप ठोकळ, संजय ठोकळ, सुभाष गायकवाड, नितीन ठोकळ, सागर ठोकळ, सचिन ठोकळ, लक्ष्मण ठोकळ, संदीप ठोकळ, अशोक ठोकळ, जगन्नाथ ठोकळ, देवीदास ठोकळ, एकनाथ ठोकळ, राजेंद्र ठोकळ, अमोल ठोकळ, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण शिरसाट, नवनाथ शिरसाट, सचिन शिरसाट, विशाल शिरसाट, रामदास शिरसाट, पप्पू शिरसाट, पांडू शिरसाट, लखन शिरसाट, अजय शिरसाट, किरण शिरसाट, मनोज वाल्यकर, माऊली शिरसाट, ऋषिकेश शिरसाट, कानिप शिरसाट, मयूर जाधव, आदर्श कटारनवरे यासह अनेक महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हा निवेदिका लक्ष्मी शिरसाट, ॲक्टिव्ह मराठी न्यूज अहिल्यानगर। देशामध्ये ज्यांचा विचार, ज्यांची प्रेरणा, ज्यांची ऊर्जा किंवा आपल्या मनामध्ये ज्यांच्याबद्दल आदर्श वाटावं तशी वाटचाल आपल्या जीवन प्रवासामध्ये असावी, अशी काही जी थोर माणसं आहेत त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने समाजाला जे अभिप्रेत आहे की या महामानवांनी जे समाजासाठी कार्य केलं, योगदान दिलं, याची कायम सतत प्रेरणा तुमच्या आमच्या मनामध्ये आणि समाजामध्ये असली पाहिजे। खरं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिलं। या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या संविधानावर, या राज्यघटनेवर आपला कारभार चालतो। आपण संविधानाला मानणारी माणसं आहोत आणि समाजामधील जाती, धर्म, पंथ हे सगळं बाजूला ठेवून सगळे आपण या भारत मातेचे लेकरं आहोत या भावनेनं खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संदेश दिला। जसं आता संजयजी डोसे म्हटले की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, आणि म्हणून बाबासाहेबांचं जे साहित्य आहे ते अनेकांनी वाचलं असेल, नवीन पिढीने ते खरं तर जरूर वाचलं पाहिजे। एवढं मोठं साहित्य त्यांनी आपल्या सर्वांसाठी केलंय, लिखाण ठेवलंय, लिखाण लिहून ठेवलंय, ते खरं तर वाचलं तर पाहिजेच, परंतु त्याचं आत्मसात सुद्धा आपण या ठिकाणी केलं पाहिजे।
जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यकारभार हा आदर्श कारभार म्हणून पाहतो, त्याचबरोबर समाजामध्ये महिलांना मानाचं स्थान देणं, महिलांना शिकवणे यासाठी क्रांती सूर्य ज्योतिराव फुले, आपले सावित्रीबाई असतील, राजमाता जिजाऊ असतील, राणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असतील, की या सर्वांकडे बघितल्यानंतर त्यांची प्रेरणा घेऊन किंवा त्यांनी जो संघर्ष केला, समाजासाठी केला, सर्व समाज एकत्रित करण्यासाठी केला, जी काही प्रेरणा त्यांच्याकडे घेऊन आपल्याला आपली वाटचाल करायची आहे. फक्त ह्या राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या किंवा पुण्यतिथी हा एक दिवसाचा सोहळा असू नये, तो 364 दिवस हा आपण आपल्या जीवनामध्ये साजरा केला पाहिजे. आज इतकं मोठं विपुल साहित्य या सर्वांनी लिहून ठेवलंय, त्याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे, नवीन पिढीने ते वाचलं पाहिजे, त्याच्यावर चर्चा केली पाहिजे. आज सोशल मीडियावर आपण सर्वजण इतके जवळ आलोय की पूर्वी ह्या ज्या महामानवांनी काम केलं, खरं तर गेल्या 3-4 वर्षापूर्वी लंडनला गेल्यानंतर बाबासाहेबांचं ज्या ठिकाणी प्रेम जय भीम. स्वराज्याच्या त्रिरेखा ज्या माऊलीने 2 छत्रपती घडवले त्या आदर्श लोकमाता मासाहेब जिजाऊ. स्वराज्याचे संस्थापक शककर्ते कुडवाडी भूषण बहुजन प्रतिपालक विश्ववंत शिवछत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी या देशामध्ये खरा इतिहास शोधून बहुजनाच्या शिक्षणाकरिता प्रगतीची दालनं उडी काढणारे शिवजयंतीचे जनक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, आधुनिक भारताचे शिल्पकार, भारतीय राज्यघटनेचे निर्माते परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी इंग्रजांना सौते पळू केले व या भारत देशाच्या बाहेर हाकलून दिले ते आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे, ज्यांनी शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा समुद्राच्या पलीकडे रशियात पोहोचविला ते साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे, या महाराष्ट्रातली पहिली विद्यार्थी म्हणजे मुक्ता साळवे. या सर्व महापुरुषांना अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. या ठिकाणी प्रतिमा लावली बाबासाहेब आंबेडकरांची की ज्यांना शाळेच्या वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागत होतं, तरी सुद्धा त्यांनी मॅट्रिक पूर्ण करावी, अमेरिकेमध्ये जावे, अमेरिकेमध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांनी शिक्षण घ्यावं आणि त्यांनी पुन्हा एकदा भारतात परतावं. भारतामधल्या इथल्या समाजाला समाजाचं नेतृत्व करावं, इथल्या दीनदलित दुबळ्यांना एकत्रित करावं, संघटित करावं, त्यांच्या अन्यायाच्या विरोधात एक लढा उभा करावा आणि या भारत देशाला भारतीय संविधान द्यावं. आणि त्याच कोलंबिया विद्यापीठाला 100 वर्ष पूर्ण झाले म्हणून शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी कोण याची जेव्हा संशोधकांच्या दृष्टिकोनातून अभ्यासाची वाटचाल पुढे आली, तेव्हा शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पुढे यावं आणि त्याच कोलंबिया विद्यापीठाच्या समोर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं करावं आणि खाली लिहावं तर सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गणलं गेलं. मला वाटतं माणसाला मोठं होता आलं पाहिजे तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं. वाचन हे सर्वात मोठ्या क्रांतीचं हत्यार आहे. तुम्हीच तुमच्या जन्माचे शिल्पकार आहात हे त्या काळात देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. ज्यांनी या भारत देशाला भारतीय संविधान दिलं, समता, स्वातंत्र्यता, बंधुता निर्माण करून तुम्हा आम्हाला संघटित केलं, प्रत्येकाला एक समान दर्जा देण्याचं काम केलं, तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. म्हणून तर मला या ठिकाणी म्हणावं असं वाटतं, स्वतःला इतरांना समोर सिद्ध करण्याचा मला मुभा आहे, स्वतःला इतरांना समोर सिद्ध करण्याची मला मुभा आहे, कारण बाबासाहेब तुमच्यामुळेच आज मी स्वाभिमानाने उभे आहे, कारण बाबासाहेब तुमच्यामुळे स्वाभिमानाने उभे आहे. बाबासाहेब आंबेडकरांना वर्गाच्या उंबरीच्या बाहेर बसावं लागायचं. या देशामध्ये इंग्रजांचं राज्य होतं आणि ते इंग्रज अधिकारी जर ते शाळेमध्ये इन्स्पेक्शन साठी आले तर 5वीच्या वर्गातील बाबासाहेब आंबेडकर वर्गाच्या बाहेर बसलेले आहेत आणि वर्गातील सर्व मुलं उंबऱ्याच्या आत बसलेले आहेत. आणि इन्स्पेक्शन साठी आलेले अधिकारी वर्गात बसलेल्या पोरांना प्रश्न विचारतात. एकाही पोराला उत्तर यायचं नाही. उंबऱ्याच्या बाहेर बसलेला 5वीच्या वर्गातील एक पोरगा हात वर करायचा
5वीच्या वर्गातील बाबासाहेब खाली मान घालायचे, त्यांच्या डोळ्यात अश्रू यायचे आणि इंग्रज अधिकाऱ्यांना सांगायचे, साहेब या पृथ्वीपासून सगळ्यात दूरचा ग्रह कोणता हे तर मला माहित नाही, परंतु माझ्यासाठी सगळ्यात दूरचा ग्रह म्हणजे वर्गातल्या कोपऱ्यामध्ये ठेवलेला माठ आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्गातल्या कोपऱ्यामध्ये ठेवलेल्या पाण्याच्या माठाला हात लावायचा अधिकार नव्हता, इतकी बिकट व्यवस्थेने परिस्थिती करून टाकली होती, तरी सुद्धा स्वतःच्या काळजाचं रक्त आपल्या लेखणीला पाजत देशातल्या सर्वोत्कृष्ट विद्यापीठामध्ये शिक्षण घेऊन स्वतःच्या लेखणीच्या माध्यमातून या देशाचं संविधान निर्माण करत सर्वसामान्यांच्या हातामध्ये दिल्लीच्याही तख्त्याला खाली खेचून आणण्याची ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. म्हणून तर मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं की सागराचे पाणी कधी आटणार नाही, सूर्याचे तेज कधी मिटणार नाही. सागराचे पाणी कधी आटणार नाही, सूर्याचे तेज कधी मिटणार नाही आणि एकच काय 1000 जन्म जरी झाली तरी बाबासाहेबांचे उपकार फिटणार नाही, तरी बाबासाहेबांचे उपकार फिटणार नाही. जय भीम, जय अण्णा, जय लहुजी, जय शिवराय. बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती सोहळा सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला आम्हाला सर्वांना आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वच संयोजकांचं ग्रामस्थांचं मनापासून आभार मानते. प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीने आपलं राज्याचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करते. त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करते. आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्यांनी शुभेच्छा दिल्या असे संजयजी डोसे, ज्यांनी मनोगत व्यक्त केलं असे तालुक्याचे ज्येष्ठ तिगुत्तू अण्णा वाघ, तालुक्याचे अध्यक्ष संतोषजी शिंदे, पुरुषोत्तमजी आठरे, वैभवजी खलाटे, पिंटू बोखाडे, रामकिसनजी वांडेकर, सुधाकरजी वांडेकर, श्रीकृष्ण वांडेकर, दिलीपजी वांडेकर, त्याचबरोबर चंद्रकांतजी वांडेकर, एकनाथराव ठोकळ, सुभाषराव डोसे, विठ्ठलजी वांडेकर, पत्रकार विलासजी मुखेकर, नवनाथजी आरोळे, त्याचबरोबर ज्यांच्या पुढाकारातून ज्यांच्या सहकार्यातून हा उत्सव या ठिकाणी साजरा होत असे सखारामजी ठोकळ, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित ग्रामस्थ, ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, सर्व तरुण सहकारी, सर्वांचं मनापासून स्वागत करते. खरं तर संपूर्ण देशभरामध्ये 14 एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती शांतपणानं महामानवाचे विचार ऐकायचे आणि त्यांनी दिलेले विचार आत्मसात करायचे किंवा त्या विचाराने आपल्या जीवनामध्ये वाटचाल करायची, अशा प्रकारचं सर्व वातावरण या ठिकाणी दिसतंय. आणि म्हणून या ठिकाणी आल्यानंतर अत्यंत आनंद झाला आणि आपण आमचा सर्वांचा सत्कार केला, त्याबद्दल मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. खरं असे आज आपला देश जो आज स्वातंत्र्य मिळून जवळपास 75 वर्ष झालेले आहेत आणि आपल्याचबरोबर इतर जे देश स्वातंत्र्य त्यांना मिळालं आहे त्या ठिकाणी काय चाललं आहे आपण सर्व पाहतो. शेजारचा बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, परंतु महामानव बाबासाहेब आंबेडकर हे महाविद्वान होते आणि त्यांनी या देशाला लोकशाहीची जी घटना दिली की ज्या घटनेवर सध्या रोज पेपरला येतं, कोणी म्हणतं घटना बचाव, कोणी म्हणतं घटना या ठिकाणी पायमल्ली होत आहे. हे सर्व जरी काही असलं तरी आजपर्यंत आपण स्वातंत्र्य मिळाल्यापासून 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि खऱ्या अर्थानं राज्यघटनेचा प्रमाणे काय आपला जो कारभार चाललेला आहे तो 1952 पासून 26 जानेवारी 1952 पासून सुरू झालेला आहे. आणि तेव्हा आपण सर्व जाती धर्माची या ठिकाणी मंडळी गुण्यागोविंदांनी वागतो, त्या पद्धतीने सर्व कारभार सर्व भारत देशामध्ये चालू आहे. जास्तीत जास्त लोकशाही या ठिकाणी आपल्या जगामध्ये सुद्धा इतकी रुजलेली लोकशाही कुठेही नाही. लोकशाही अध्यक्षीय पद्धत असेल, काही ठिकाणी हुकुमशाही असेल. जयंतीच्या कार्यक्रमासाठी
उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनींनो, आत्ताच डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्रातील 18 पगड जातीच्या तरुणांना मावळे म्हणून एकत्र करून ज्यांनी महाराष्ट्रामध्ये रयतेच राज्य निर्माण केलं असे छत्रपती शिवाजी महाराज, श्री शिक्षणाचे जनक, थोर समाज सुधारक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, विद्येची देवता सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, त्याचप्रमाणे अंधश्रद्धेच्या विरोधात समर्थपणे लढा देणारे थोर पुरोगामी विचारवंत शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि कलबुर्गी याही परिवर्तनवादी कार्यकर्त्यांना आज या जयंतीच्या निमित्तानं मी आपणा सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी त्रिसरण पंचशील होईल, त्यानंतर सर्व मान्यवरांचा सन्मान सत्कार होईल. पुरुषोत्तम आठरे, त्याचप्रमाणे वैभव खलाटे यांचंही मंचावर आगमन झालेलं आहे. सन्माननीय संतोष शिंदे यांचंही मंचावर आगमन झालेलं आहे. मी सर्व मान्यवरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती मोहोज खुर्द या समितीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो. तरुणाईचं वय जे आहे ते भारतामध्ये आहे, तरुणांची संख्या, आणि अशा या तरुणांच्या चांगल्या कार्यामध्ये यांचा उपयोग व्हावा, देशाच्या विकासाच्या योगदानामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असावा. आणि म्हणून मला वाटतं की पुढच्या पिढीमध्ये ही खूप मोठी जबाबदारी आपली सर्वांची आहे. आणि हेच अभिप्रेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होतं, छत्रपती शिवाजी महाराजांना होतं. आणि म्हणून आजच्या या अतिशय गोड कार्यक्रमाच्या निमित्ताने छोटंसं गाव जरी असलं तर अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला. आम्हाला सर्वांना यामध्ये संमिलित करून घेतलं, आमच्या सर्वांचा मान सन्मान केला. मी पिंटू भाऊंचं, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून आभार मानते. भविष्यात अतिशय भव्य दिव्य हा सोहळा होत जावा. वेगवेगळ्या क्षेत्रामधील नामवंत मंडळी असतील, या बाबासाहेबांवर ज्यांना बोलण्याचा अधिकार आहे, बाबासाहेबांचं साहित्य ज्यांनी वाचलं आहे आणि ते स्वतःच्या जीवनात त्याचं आचरण करतात, अशा समाजातील वेगवेगळ्या व्याख्यानं असतील किंवा वेगवेगळे समाज उपयोगी कार्यक्रम आपल्या माध्यमातून या तालुक्यामध्ये व्हावेत, अशा प्रकारच्या अपेक्षा ठिकाणी व्यक्त करते. त्याचबरोबर या ठिकाणी बौद्ध विहारचा जो विषय या ठिकाणी सांगितला आहे, त्यामुळे निश्चितच की निवडणूक झाल्यानंतर, निकाल लागल्यानंतर आमदार अक्षय कर्डिल यांना आपण सांगूयात. माझी शिफारस त्याची पहिली असेल की आपल्या या गावासाठी आपण बौद्ध विहारासाठी या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यावा. निश्चितपणे तुमच्या वतीने मी शिफारस करेल, ते देतील हा मला विश्वास आहे. अधिक काही बोलत नाही, उशीर खूप झालेला आहे, पुढचा आपला कार्यक्रम आहेच, परंतु एक अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला, आम्हा सर्वांना बोलवलं. मी सर्व संयोजकांचा मनापासून आभार मानते, या ठिकाणी थांबते. धन्यवाद. आपण शिकत नाहीत, आपण संघटित होत नाहीत आणि आपण अन्यायाविरोधात लढत नाहीत, परंतु आपण शिकलं पाहिजे. शिकून जसं बाबासाहेबांनी विश्वामध्ये त्यांचं नाव गाजवलं, तसं आपण बाबासाहेबांच्या विचारावर, त्यांचे विचार आत्मसात करून, त्यांच्या विचारावर चालून, त्यांची प्रेरणा, त्यांची स्फूर्ती, त्यांचं ज्ञान आत्मसात करून आपण जीवन जगलं पाहिजे. जीवन प्रवास आपण केला पाहिजे, चालू केला पाहिजे. म्हणून आपण जीवनामध्ये जगत असताना नेहमी बाबासाहेबांनी, आज आपण बाबासाहेबांच्या जयंती साजरी या ठिकाणी करतो, परंतु बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना आपण हे सर्व महापुरुष आहेत, ते महापुरुष वाटून घेतलेले आहेत. खऱ्या अर्थानं आपल्याला एक नवीन संजीवनी देणारे आणि माणूस म्हणून जगाला टिकवणारे आणि गोरगरिबांचे कैवारी, संविधानाचे जनक, महामानव, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती. आणि त्याचप्रमाणे रयतेचे राजे, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या दोन राजांचा आज या ठिकाणी या जयंती निमित्ताने गौरव होत आहे. आणि या गौरव होत असताना खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्याच्या लोकप्रिय आमदार वनकताई राजळे, अनेक असे दिग्गज, अनेक असे मान्यवर
या ठिकाणी या छोटेखानी जयंतीला अभिवादन करण्यासाठी, बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले. सर्वांचं या समितीच्या वतीने आणि खऱ्या अर्थाने आपल्या सर्वच महिला भगिनी, माता भगिनी, लहान लहान बालगोपाळ यांच्या वतीने मी त्यांचा धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थाने आपल्यासाठी बाबासाहेबांनी काय केलंय हे सांगायला आपण पाहिजे. कारण बाबासाहेब हे कोणी एका जातीचे नव्हते, एका धर्माचे नव्हते, एका पंथाचे नव्हते, एका कुळाचे नव्हते, तर बाबासाहेब सर्वसामान्यांचे होते. बाबासाहेबांनी आपल्याला माणूस म्हणून जगायला शिकवलं. का जगायला शिकवलं? बाबासाहेबांचा एक संदेश आपण लक्षात घेतला पाहिजे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंतीनिमित्त आपल्याला सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी मंचावर उपस्थित आपल्या कार्यसम्राट आमदार मोनिकाताई पण ह्या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि खरं तर हे राजकीय तेच नाही, पण मी एवढंच सांगेल की बाबासाहेबांनी सांगितलेलं आपले शिका आणि संघटित व्हा. त्या अनुषंगाने खेड्याखेड्यामध्ये सुद्धा जयंतीचे कार्यक्रम आजच्या तारखेला सादर करायला लागलेले आहेत लोक, आणि चांगल्या उत्साहाने. कारण आपली एकच अशी महापुरुषाची जयंती आहे ती 14 एप्रिलपासून तर बुद्ध पौर्णिमेपर्यंत आपण दिवाळीसारखी साजरी करतो, आणि ही अशीच साजरी करत राहू. आणि ठोकळच्या माध्यमातून आज झालेल्या छोटेखानी जयंतीच्या पुढील जयंतीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात जयंती चांगल्या प्रकारे धूमधडाक्यात साजरी करावी. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट ॲक्टिव्ह मराठी न्यूज.